यानंतर पाहूयात पुढची बातमी। लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। रुग्णाला व्हीलचेअरवरून नेण्यास सांगितलं होतं। वणी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांचा खुलासा समोर आलाय। सर्पदंश बाधित रुग्णाला नातेवाईकाने पाठीवरून रुग्णवाहिकेपर्यंत नेल्याचा प्रकार होता, पण रुग्णाला व्हीलचेअरवरून नेण्यास सांगितलं गेलं होतं असं वणी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांनी खुलासा केलाय। आमच्या रुग्णालयामध्ये स्ट्रेचर आहेत, व्हीलचेअर आहेत। आमचे अटेंडंट कर्तव्यदक्ष ते तिथं वार्डामध्ये आहेत, कर्तव्यदक्ष सिस्टर तिथे आहेत, कर्तव्यदक्ष डॉक्टरही त्या रुग्णांशी संवाद साधत आहेत, पण त्यांनी कोणतेही न ऐकून घेता रुग्णाला पाठीवर घेऊन ॲम्ब्युलन्समध्ये टाकले व घेऊन गेलेले आहेत। यामध्ये ही निव्वळ शासनाची बदनामी करण्याचा प्रकार आहे। शासनाची संपूर्ण व्यवस्था तिथं असताना अशा प्रकारचे वागणे म्हणजे स्टंटबाजीशिवाय दुसरं काहीच नाही। लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका पाहायला मिळतोय। वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णाला पाठीवरून नातेवाईकांनी नेल्याचा प्रकार घडला होता आणि या संदर्भात आता रुग्णालयाच्या अधीक्षकांनी खुलासा केलाय। रुग्णास व्हीलचेअरवरून नेण्यास सांगितलं गेलं होतं, पण नातेवाईकाने पाठीवरून नेल्याचा प्रकार घडलाय असा खुलासा अधीक्षकांनी केलेला आहे। वणी ग्रामीण रुग्णालयातील हा प्रकार आहे। मराठीच्या बातमीचा दणका आपण पाहतोय। वणी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षकांनी या संदर्भातला खुलासा केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।